आपण घाई करायची आहे. टायमिंग लावा, कंपल्सरी टायमिंग लावायचा आहे. बॉलर येईन पंचांच्या भूमिकेमध्ये ठाकरे सर आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतात. कालिंगरांनी ते मात्र टॉस विनून फलंदाजीचा निर्णय स्वीकारलाय, आमंत्रित केलंय. टायमिंग लावायचंय 3:50. लिहून ठेवा टायमिंग. 10 मिनिटांमध्ये म्हणजे 4 वाजेपर्यंत त्यांना 2 षटकं कंपल्सरी संपवायची आहेत, अन्यथा बाउंड्रीवरचा एक खेळाडू कमी केला जाईल. स्कॉरलेगच्या दिशेने ते मात्र फटका कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल धाव इथून मात्र मिळते आणि या सिंगलला धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे धावसंख्या 1 या अंकावर धाव फलक आणले गेले. साईनाथला षटक क्रमांक पहिला डिलिव्हर करण्याकरिता अक्षय आणि विशाल ही सलामीची जोडी आहे. विशालला आपण पाहू शकता आज रविवार आहे, फायनली सुट्टी भेटली आहे कुठेतरी विशालला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विशाल सज्ज होईल. ओहो हो, विशालच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर करणारी प्रहार. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषाबार. षटकारचा पर्यंत तिथले पंच षटकार पाहायला मिळतोय. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 7 या अंकावर. विशालनं सुरुवात अगदी दिमागदार केली आहे. सुरुवात आपण स्वतःचं खातं खुल्लं केलं गेलंय ते मात्र षटकारानं. नेक्स्ट बॉल कुपे चेंडू हवेमध्ये झेलला संधी. चेंडू गाली क्षेत्ररक्षक विकेटचं पतन. महत्वाचा विकेट, महत्वाचा गडी. फलंदाज विशाल बॅक टू द पॅव्हेलियन. येथील खेळाडू कक्षातून कोणीही खाली उतरू नका.
यस दिनुदादा भोईर लेजेंड क्रिकेटर पॉवर शेलार इथे उपस्थित होत आहेत. वेलकम सुस्वागतम आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. क्रिकेटचं पतन होताना आपल्याला इथे पाहायला मिळालं. यस तथा माजी उपसरपंच शेलार इथे उपस्थित होत आहेत. वेलकम सुस्वागतम साहेब आपलंही सहर्ष स्वागत आहे. विशाल आपण मैदानात बसायचं आहे आणि प्लेइंग 11 शिवाय कोणी आतमध्ये बसू नका अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. खेळाडू कक्षामध्ये कोणी बसायचं नाहीये. फक्त टीमचे मालक बसतील. यस टायमिंग लावलेला आहे. 3:50 ला सामना सुरुवात झाली आहे. 4 वाजेपर्यंत जर का षटक संपले नाहीत तर डायरेक्टली एक खेळाडू डायरेक्टली कमी केला जाईल. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल पावलांचा वापर करून घ्या असा प्रयत्न होता. हा ही फटका फसलाय की काय? यस हा फटका बसलाय. विकेटचं पतन. भारत एक फग्गी शैली आपल्याला त्यांची पाहायला मिळते. निश्चित रूपाने आपण पाहू शकता. दिल दीवाना. ये गाना उनके लिए जो पूछते हैं कि गूगल पे पर कौन कौन से बिल्स में तंडामुक्ती अध्यक्ष किरणजी भोईर साहेबांचं शुभागमन या व्यासपीठाच्या दिशेनं आणि लेजंड क्रिकेटर त्यांचं शुभागमन दिनेशजी भोईर साहेब यांचं आगमन या मुख्य मंचाच्या दिशेने होताना आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम सुस्वागतम. आणि इथे मात्र झेल षटक क्रमांक पहिल्या संपलाय. धावसंख्या 8-8 या अंकावर धावफलक. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र सज्ज होतोय द्वितीय षटक हाताळण्याकरिता. शिवमला आणले गेले. शिवमवर जिम्मेदारी सोपवतात. चलो शिवम. आता मात्र 3:57 झालेली आहेत. गोलंदाज तयार. हो यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा पण आमच्यापर्यंत दर्शवतील जणू राग सोडतायत किंवा बबुती सोडतायत आतमधून हातातून. अशी ऍक्शन पाहायला मिळते वंसांची. वाईटची डेफिनेटली चांगली ऍक्शन आहे. निश्चित रूपानं व्हाईट बॉल. धावसंख्या एकेरी धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 9 या अंकावर. वाईटच्या स्वरूपात ही धाव मिळते. शिवम गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना षटकातील पुढचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक ज्या क्षेत्रात नाही आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि धावा इथून मात्र कन्वर्ट होतील तोपर्यंत तो धावसंख्या 2 धावेने 11 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 11 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय. पहिल्या चेंडूचा खेळ खलास. हो यावेळेला अपील होतो स्ट्रॉंगली आणि पंचा इशारा पोहोचवतील लेग बाईज. यस लेग बाईच्या स्वरूपात एक धाव इथून मात्र मिळते.
धावसंख्या एकेरी धावेच्या भरतीने 12 या अंकावर धावफलक जाऊन पोचताना आपल्याला मात्र पाहायला मिळतं. चेंडू संपले 2 धावसंख्या 12. वय वर्ष 55 आहे आमच्या पंचांचं. गोलंदाज या नेक्स्ट बॉल. इशारा काय पोहोचतोय तर वाईट +1 टोटल 2 धावा इथे मात्र मिळतील आणि धावसंख्या 2 धावेने जाऊन पोहोचेल ती म्हणजे 14 या अंकावर. वय वर्ष 55 आहे पंचांचं, पण एखाद्या तरुणाचा लाजवतील इतका सुंदर असा डान्स त्यांचा आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. डेफिनेटली आमच्यापर्यंत सुभाष धुमाळ सरांनी हे वाक्य पोहोचवलंय. ओ हो इथे मात्र सिंगलच मिळेल. डबलच्या प्रयत्नामध्ये डबल इथे मात्र पूर्ण होईल. धावसंख्या 2 धावेच्या पडतीने धावफलक जाऊन पोहोचतं 16-16. डेफिनेटली उमर हे 55 पर हे देखील 55. डेफिनेटली आमच्या सरांना आपण पाहू शकताय चांगल्या पद्धतीनं, पण आपण त्यांनाही पाहू शकताय चांगल्या पद्धतीने शैली पोहोचवत आहेत. मी म्हणून वय वर्ष 55 पण तरुणाईला लाजवतील इतका जबरदस्त काम करतायत. गोलंदाजी ट्रॅक फॉर गोलंदाज इथून मात्र सज्ज षटकातील पुढचा चेंडू. हो नेक्स्ट बॉल शॉर्ट टर्मॅनला हा चेंडू ट्रॅव्हल होईल आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव इथून मात्र मिळते. धावसंख्या एकेरी धावेने वधारेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 17 या आकड्यावर. अनेकांना रडवणारा अनेकांना हसवणारा आकडा हा धावफलकावर जॉईन होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू संपलेत आतापर्यंत 4 शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. गोलंदाजी ट्रॅक फॉर गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. ओहो क्रॉस द लाईन फेकून दिलाय चेंडूला सरळ शारदा विद्यालयाच्या भेटीला आलाय ते मात्र दणदणीत खणखणीत षटकार 6. दर्शवतायत आणि मंदिराचं कळसही दर्शवतायत, कारण प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर 22 तारखेला 22 जानेवारीला आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि प्रत्येक हिंदूंचं स्वप्न खऱ्या अर्थानं सातत्यात उतरताना पाहायला मिळेल तब्बल 500 वर्षानंतर. यस परफेक्टली. यस आपण इथे मात्र पाहू शकताय डॉट बॉल आहे. षटक क्रमांक द्वितीय संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 ते 23. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अंतिम 1 षटकाचा खेळ बाकी राहील. परफेक्टली टायमिंगला षटक संपवली आहेत. एक संधी डिक जॉकीला आणि परतूयात अंतिम षटकामध्ये. अब की बार खाली नाही जाएगा वडू नवगर का वार. फ्लेक्स अजूनही आठवत आहेत. जबरदस्त क्रेज बनली होती त्या फ्लेक्सची. त्याच टीमला आपण पाहणार आहोत आणि त्याच्या विपक्षात 2 हात करताना पाहायला मिळेल एकवीरा मानकोली. चला बोर्ड टीम कॅप्टन्स आपण नाणेफेकीसाठी नाणेफेक कक्षामध्ये यायचंय. सनीलला आणले गेले षटक क्रमांक 3 डिलिव्हर करण्याकरिता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23-23. चांगली धावसंख्या इथे मात्र खालिंगकरांनी निर्माण केली आहे. खालिंगकरांनी उभी केली आहे. त्या डोंगरावर उभी केलेल्या डोंगरावर पाहूयात कशा पद्धतीने सर करताना पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सनीलला आणले गेले षटकातील. पहिलाच बॉल टप्पा धारण केलाय. वाईटचं अपील कदाचित करण्यात आलंय आपण पाहू शकताय, पण कुठेतरी मात्र वाईटचं अपील फेटाळून लावलंय पंचांनी, कारण पंच म्हणजे तटस्थ आहेत. ठाकरे सरांना आपण पाहत आहे, ज्यांना आम्ही आधी म्हटलं सुभाष जुमा सर आपण जे वाक्य पोचवलं डेफिनेटली की उमर है 55 पर है अभी भी 55. ओ हो स्क्वेअर लेगच्या दिशेनं हा चेंडू आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे तैनात. क्षेत्ररक्षण पॉवरफुल बॅकबोन
क्रिकेटचं बॅकबोन मजबूत आहे साईगाव संघाचं आणि काय मजबूत आहे. रनआउटची विकेट, फलंदाज बाद. डीप क्षेत्रातून चेंडूला फेकलं गेलं आणि तिथून मात्र रनआउटची विकेट मिळते. फलंदाज बाद बॅक टू द पॅव्हिलियन. जबरदस्त ड्रेसिंग आहे. बाकी रवी तिवारी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. ड्रेसिंग कडक आहे. सन्माननीय आमदार साहेबांच्या अतिशय जवळचं व्यक्तिमत्व. ओहो हो, उडवलंय या चेंडूला सरळ पाठवलंय. कालिंगरांच्या भेटीला आलाय षटकार. कालिंगर आपल्यास बसायची विनंती आम्ही सातत्याने करतो. तुमचं प्रेशर आम्ही समजू शकतो. धावसंख्या 30 या अंकावर. गोलंदाजी ट्रॅक पर गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल अक्रॉस द लाईन. फटका इथून मात्र कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल मिळते या डबलच्या प्रयत्नामध्ये. 2 धावा होतील का पूर्ण? यस, नो डाऊट 2 धावा इथून मात्र पूर्ण होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. आणि धावसंख्या ही वधारतीय 2 धावीच्या बढतीनं. ती म्हणजे 32. चेंडू संपलाय 4 धावसंख्या 32. चलो टीम आई देवी वडूनवगर आणि एकविरा मानकोली. कदाचित दिपेश माळी नसणार आहे, सध्या टूरवर आहे. स्टार क्रिकेटर ऑफ मानकुली म्हणून ज्याला ओळखलं जातं. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती म्हणजे 32. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा चेंडू. ओहो हो, सबमरीन डिलिव्हरी ना पण दिशावर गड्डे वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 33. सेमी हेलिकॉप्टर कन्वर्ट होताना इथून मात्र आपण पाहताय सिंगल. डबलच्या प्रयत्नामध्ये डबल इथून मात्र पूर्ण. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 35. चेंडू संपलेत 5. धावसंख्या 35. अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. अजूनही शेष राहताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. यस, वडूनवगर टीम कॅप्टन पोहोचलेत. एकविरा मानकोली टीम कॅप्टन. फटका चांगलाय, पॉवरफुल स्ट्रोक. चेंडूला पाठवलाय शेलारकरांच्या भेटीला. 16-17. चेंडू शेलार में उतरा, गुरुबाईंचं वाक्य आणि डेफिनेटली इथे मात्र साकार केलाय. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन बसते 41. विजयाकरिता 42. 42 धावांचा आव्हान समोर ठेवलंय. मी जाऊ. यस, 42 धावांचा आव्हान पार होईल का ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील सुभाष जुमा सर, किरणजी भोईर साहेब आणि दिनेशजी भोईर साहेबांना मी विनंती करतोय टॉस साठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आगमन झालेले शेलारगावचे ज्येष्ठ नागरिक आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. किरणजी भोईर आणि त्यांच्या समवेत आदरणीय निलेश दादा भोईर, दिनेश दादा भोईर, आम्ही आपणास विनंती करतोय नाणेफेकीसाठी आपण यायचंय. लेजंड क्रिकेटर तथा माजी उपसरपंच तथा माजी तंटामुक्ती अध्यक्ष मान्यवर पाहुणे इथे उपस्थित होत आहेत. तरुण कॅप्टन आहे आपल्याला पाहायला मिळतोय एकविरा मानकुली संघाचा. गरजेचं आहे क्रिकेटचं बाळकडू आत्तापासून पियायला ज्यांनी सुरुवात केली आहे. या मी विनंती करतोय टॉस करायचं आहे.
इथून या समोर या आणि छापा काटा घ्या छापा काटा साहेब तुम्ही मध्ये या जुन्या खेळाडूंकडून लेजंड क्रिकेटरकडून शुभ आशीर्वाद डेफिनेटली या खेळाडूला दिला जातात. एकविरा मानकुली संघाचा कॉल दिला जाईल. काटा असं कॉल आलाय आणि काटा विनी होतोय. मी मान्यवरांना मान्यवरांना आम्ही विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. यस मानकोली संघ पहिल्या दिवसामध्ये दुसऱ्या दिवसामध्ये आपण क्वालिफाय झाले तेव्हा आनंद झालेला का? हो नक्कीच. डेफिनेटली नाणेफेक विन झाला. कॉलिंग तुझ्याकडून होतं. खरं तर वडूनगर संघाचा खेळाडू स्वतःहून बोलला कॅप्टन की तू कॉल द्या कारण गरजेचं या खेळाडूंना संधी देणं आणि बालघडू आत्तापासून देणं गरजेचं असं सुभाष धुमाळ सर आणि डेफिनेटली मिळतं. नाणेफेक विन झालंय प्रथम संधीमध्ये कसं वाटतंय? खूप छान वाटते. नाणेफेक विन झालाय काय निर्णय असेल टीम कडून? बॅटिंग. का बॅटिंगचा निर्णय स्वीकारलाय? गोलंदाजी का नाही स्वीकारली? आमची बॅटिंग लाईन थोडी चांगली आहे आणि हवा पण खूप आहे त्याबद्दल आम्ही बॅटिंग घेतली. तुझ्यावर तुमच्या टीमनं अगदी कमी वयात इतकी मोठी जिम्मेदारी टाकली काय म्हणशील त्या टीमसाठी? खूप खूप धन्यवाद त्यांचे. त्यांनी ही संधी दिली मला त्यांचे धन्यवाद. नक्कीच धन्यवाद. बेस्ट ऑफ लक तुम्हाला असेल. तदनंतर आता वडूनगर टीम कॅप्टनच्या दिशेनं जर का नाणेफेक तुम्ही विन झाला असता तर कोणता निर्णय असता? फिल्डिंगच केली असती. मनासारखा निर्णय आलाय आणि किती धावांपर्यंत रोखायचा प्रयत्न तुमचा असेल? कमीत कमी धावापर्यंत रोखायचा प्रयत्न करू कारण मोठी मॅच आहे. सेमीफायनलची मॅच आहे. समोरची टीम पण खूप स्ट्रॉंग आहे. तरी कमीत कमी रनांमध्ये त्यांना थांबवायचा प्रयत्न करू. आय थिंक दीपेश माळी आज नाहीये कारण टूरवर गेलेत. दीपेश माळी नाहीये मग कुठेतरी मात्र स्टार क्रिकेटर त्यांचा नसणार आहे. मग त्याच्या व्यतिरिक्त कोणते असे फलंदाज आहेत त्यांच्यावर तुमचा सर्वाधिक नजर असणार आहे? विनीत माली माझा भाऊ आहे आणि सौरभ माली पण आहे. चांगले खेळतात ते. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. नाणेफेक कक्षातून न्यूज येते. नाणेफेक विन होतोय. मानकोली संघ बॅटिंगचा निर्णय अमर्जित खेळ क्षेत्ररक्षणाकरिता वडूनगर टीमला ओटी कॉम्बॉक्स. आपल्याकडे टायमर सेट केल्या गेलेल्या आमच्या नक्कीच स्कोरर कडून. आई गावदेवी खालिंग विपक्ष साईदेव व प्रतिष्ठान साईगाव या दोन संघामधला सामना आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना धावपलीकर धावा चुकल्या त्या 41 आणि 42 धावांचा टार्गेट मात्र इथे उभं केलेलं आहे. भालचंद क्रीडांगण शेल्लार या मैदानातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केलं जात आहे. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत. पॉवर ट्रॉफी 2024 अगदी पॉवरफुल आयोजन आपल्याला पाहायला मिळते या ट्रॉफीचं. इथे मात्र सुरेख फटका पॉइंटच्या डोक्यावरून निघून जातोय. सीमा पार दणदणीत चौकार. आपण पाहू शकतो नक्कीच आपला अमूल्य वेल बहुमूल्य वेल ते स्पर्धेमध्ये नक्कीच आपल्या संघाच्या जोडीला नेहमीच आपण पाहतोय. एकवेळ मानकुली संघाचे प्रशिक्षक आहेत आणि नेहमीच ते आपल्या संघाच्या जोडीला जिथे कुठे स्पर्धा असेल तिथे आपण त्यांना पाहतोय. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच मानकुली विपक्ष वडूनगर. इथे मात्र फ्लिक शॉट आमची निघून जाईल सीमा पार. षटकार वॉल शॉट. फ्लिक फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू बॅट लागतोय. सीमाशा बाहेर जातोय. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते. आपल्याला 14 धावा. टिट फॉर टॅट दहशत पैसे उत्तर देताना आपण पाहतो साईगाव संघ इतका जवाब 72 कारण मोठं लक्ष आहे 42 धावांचं आणि 42 लक्षाचं पाठल्या करताना
सुरुवात आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये आक्रमक, ज्याप्रमाणे सुरुवात आवश्यक हवी होती त्याप्रमाणे सुरुवात इथे पाहायला मिळते. इथे मात्र पुन्हा एकदा ए भी जाएगी. साजन के घर आणखीन एक षटकार. ते साईनाथ चौकार षटकामध्ये डील करताना आपण पाहतो या ना एक्का दुक्का सीधा चौका छक्का, 2 चौकाराने 2 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. घंटो का कम मिनिटो में मागील सामन्यामध्ये फेल ठरलं होतं, त्याच्या अगोदर सामन्यामध्ये अशा प्रकारे फलंदाजी त्याची पाहायला मिळाली होती आणि ते सातत्य नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये जे दाखवलं होतं ते सातत्य इथे पाहायला मिळते. आक्रमक फलंदाजी, पावसाची षटक आणि पावसाच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करताना साईनाथ फलंदाज सलग 2 चौकार आणि त्यानंतर सलग 2 षटकार, 42 लक्ष आणि ते लक्षात घेता आक्रमक फलंदाजी. इथे मात्र फटका फसलेला चेंडू शत्रूच्या हातामध्ये आणि इथे मात्र जाऊ लागेल फलंदाज डगवटच्या आश्रयाला. बिग ब्लो, मोठा मासा गलाला लागतोय. नवीन फलंदाज आता मात्र खेळपट्टीवर येतोय ओमकार याने मागील सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती आणि या सामन्यामध्ये त्याच्याकडून अपेक्षा केली जाईल. इक्वेशन आपण पाहू शकता, 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि येणाऱ्या 13 चेंडूमध्ये इथून बरोबर 22 धावांची आवश्यकता आहे. इथे मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही, या समोर जातोय चेंडू 20 सेफ मध्ये वाईड ऑफ फॉल. मिड ऑन रिजनला चेंडू अडवला जातोय, तो मध्ये एका धावी नाही. षटकाची समाप्ती होते, पहिल्या षटकाची समाप्ती होती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर साईगाव संघाची धावसंख्या 21 धावा. 21 एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर लॉस फॉर द 1 विकेट. 2 षटकाचा खेळ शिल्लक आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. जी सरासरी आवश्यक हवी ती मात्र 10.5 सरासरी आता मात्र साईगाव संघाला राखावी लागेल हा सामना जर जिंकायचा असेल तर. आईचा लाडका काल्या यांच्याकडून नक्कीच जो गोलंदाजी मार्कवर गोलंदाज झालेला आहे त्या गोलंदाजासाठी नितेशसाठी हॅट्रिक साठी 3,333 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक इथे दिलं जाईल. तसे मित्रांनो आज 14 जानेवारी आणि आजच्या दिवशी न्यूझीलंडचा 30 स्तरावर गोलंदाज सेन बॉर्ड याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम वन डे मध्ये केला होता. नक्कीच आमच्या कॅमेरामॅनने हे टिपलेलं दृश्य आपण पाहू शकता. पतंग आकाशामध्ये विहार करताना अगदी माणसाचं आयुष्य नक्कीच या पतंगाप्रमाणे कधी धागा कापला जाईल काही सांगू शकत नाही. यावेळी मात्र एजन गॉन हे आपण पाहू शकता. आणखीन एक फलंदाज बाद होतोय इथे मात्र साईगाव संघाचा. मध्ये परतताना 2 फलंदाज बाद झालेले आहेत आणि दोन्ही आक्रमक फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या स्थिर, धावपलीकडे 21 धावा.
आणि बरोबर 21 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच आमचे ट्रॉफी स्पॉन्सर फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ उमेश सोनावणे यांचे सुपुत्र विराज सोनावणे आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. आमच्या ट्रॉफी स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ या 4 आकर्षक ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर त्यांनी केले गेलेले आहेत आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. इथे मात्र फटका फसलेला आहे. शतरक्षक दूर आहे. शतरक्षक चेंडूपर्यंत येतोय. सुरेख झेल कॅच ऑफ द मॅच. हॅट्रिक साठी नक्कीच 3333 आईचा लाडका काल्या यांच्याकडून हे पारितोषिक नक्कीच दिलं जाईल आणि विकेट हॅट्रिक वर आता मात्र गोलंदाज नितेश आपण पाहू. मुलगा काला असो की गोरा असो कुठल्या आईचा तो लाडकाच असतो. इथे आईचा लाडका काल्या यांच्याकडून पारितोषिक दिलं जाणार आहे. पाहूया विकेट हॅट्रिक वर हॅट्रिक बॉल आता मात्र असणार. विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का नितेश. इथे मात्र गॅप मधून चेंडू निघून जातोय. सीमा पार पॉइंट रिझर्व मधून हा चौकार सुरेख चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे सुईमधून धागा ओढला जातोय त्याप्रमाणे दोन्ही क्षेत्राच्या मधून चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय चौकारासाठी. उमेश सोनावणे यांचे सुपुत्र विराज सोनावणे इथे आलेले आहेत. आमचे ट्रॉफी स्पॉन्सर प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला त्यांनी स्पॉन्सर केली आहेत आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 26 16 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे चेंडू ट्रॅव्हल होत आहे पॉइंट रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल तोपर्यंत एक सिंगल रन्स इथे फलंदाज पूर्ण करतायत. एका धावने संघाची धावसंख्येमध्ये बदल होत आहे. धावसंख्या 27-27. 8 चेंडू आणि 15 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्यासाठी साई देवा प्रतिष्ठान साईगाव या संघाला. दुसरे षटक मार्गस्थ आहे. दुसरे षटक गोलंदाज नितेश हाताळतोय. नितेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे खोला टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलेला आहे मेडिकट रिझर्व मध्ये आणि चेंडू निघून जाईल क्षेत्रशीच्या डोक्यावरून सीमापार चौकार. मस्तक पे दस्तक. एकतीस 31 42 या लक्ष्याचा पाठला करताना इथे मात्र भीम टोला वज टोला आणि चेंडू अखेर सीमाशेवर गेला. षटकार.
आमचे प्लेयर्स पॅव्हलियन स्पॉन्सर खेळाडू कक्षाचे स्पॉन्सर रुपेश भोईर साहेबांचं आगमन झालं आणि त्यांच्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून खेळाडू कक्ष जे आपण पाहतोय ते आम्हाला स्पॉन्सर केले गेलेले त्यांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. त्यांच्यासमोर सुबोधजी भोईरे यांना आपण पाहू शकता त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. षटकार आणि षटकार संघाची धावसंख्या मुसंडी मारते धावपिलगावर 37 धाव. आता मात्र इक्वेशन सोपं होत आहे कारण इथून आपण पाहतोय 5 धावांची आवश्यकता आहे साईगाव संघाला हा सामना जिंकण्यासाठी. सहा चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता हे इक्वेशन सोपं आहे साईगाव संघाचं. चमत्कारिक गोलंदाजी करावी लागेल जादुई गोलंदाजी करावी लागेल जर क्षेत्ररक्षण संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. नक्कीच आपण जो समोर गेट पाहतोय एंट्री गेट तोही नक्कीच रुपेश भोईर यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केला गेलेला आहे. लॉ फुटा चेंडू ऑन साइडला चेंडू क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि जिथे 1 धाव तिथे 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. ह्या चुकामध्ये टाळावे लागतील कारण समीकरण सोपं आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 5 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅच सामना नक्कीच आपण पाहणार होतो तो 4 षटकांचा असणार आहे. याला कट केलेल्या चेंडूला स्क्रिटकटचा फटका क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगले क्षेत्ररक्षण डीप पॉइंट रिझल्ट मध्ये पाहायला मिळते. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 40 2 धावांची आवश्यकता आहे साईगाव संघाला सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट फर्स्ट सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल ऐदी वडनगर विपक्ष इक्विना स्पोर्ट्स मानकोली या 2 संघामध्ये. सध्या क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय. यावेळेला मात्र ऑन साइडला चेंडू क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल पुढील सामना 3 षटकांचा असणार आहे. इथे मात्र विजय फटका आपल्याला पाहायला मिळतो आणि विजय संपादन केलेला आहे साईगाव संघाने. अभिनंदन साईगाव. तर मॅन ऑफ द मॅच साईगाव प्रतिष्ठान साईगाव संघाचा साईनाथ ठरलाय. या सामन्यात सामना 5 चेंडूमध्ये 20 धावा. घंटों का मिनटों में